नमस्कार, क्रांती न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. पाणी माणसाच्या जीवनाचा अविभाज्य घटक म्हणजे पाणी. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे. मान तालुक्यातली ही परिस्थिती वेगळी नाही हे सांगायला नको. बऱ्याचशा गावांमध्ये जलजीवन मिशनचा बोजवारा उडालेला दिसतो. परंतु मान तालुक्यातील एक असं गाव ज्यांनी आपली जलजीवन मिशन योजना स्वयंपूर्तीने पूर्ण केली. शासनाच्या कोणत्याही अनुदानावर अवलंबून न राहता ती योजना पूर्णत्वास गेलेली आहे. ही योजना पूर्णत्वास नेण्याकडे सगळ्यात मोठं श्रेय दिलं जातं ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे महाराष्ट्राचे सरचिटणीस अभयसिंहदादा जगताप यांनी स्वतः पुढाकार घेऊन ही योजना पूर्ण करून वरकुटे गावाची तहान भागवलेली आहे. जाणून घेऊयात नेमकं काय घडलं आणि कशा पद्धतीनं हे जलजीवन मिशन योजना पूर्णत्वास गेली. आज या ठिकाणी कुठे मंडवली अत्यंत जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न या ठिकाणी आज लोकांच्या भावना सगळ्या समजून आज पाणी पूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी फार दिवस हा पाण्याबाबतीचा विषय अडचणीचा होत होता. कॉन्ट्रॅक्टरचं काम चालू होतं, काही कारणास्तव त्यांच्या काय पेमेंटच्या अडचणी असतील किंवा काय असतील की त्यांच्याकडून वारंवार जरा शासनाकडून पैसे मिळत नव्हते, त्यामुळे हे काम या ठिकाणी बरेच दिवस रेंगाळलेलं होतं. त्यानंतर परत वरकुटीमध्ये पंचक्रोशीतील आपल्या गावचे सुपुत्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय श्री अभयसिंहदादा जगताप यांच्या नेतृत्वाखाली एक पाठीमागल्या 10 दिवसापूर्वी बैठक पार पडली. त्या बैठकीत त्या पाण्याच्या बाबतीत काय अडचणी हा प्रश्न निर्माण झाला. त्यांना आम्ही सांगितलं बाबा कॉन्ट्रॅक्टरनं काम केलेलं आहे, परंतु काही त्यांच्या आर्थिक अडचणीमुळे काम थांबलेलं आहे. त्यांनी सगळ्यांच्या समोर सर्व सदस्यांच्या सगळ्यांच्या समोर तिने एक प्रश्न उपस्थित कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं, तुम्हाला काय अडचण असेल त्या ठिकाणी मी मदत करायला तयार आहे, परंतु तुम्ही ही काम मला 8 दिवसात 10 दिवसात काम पूर्ण करून माझ्या गावासाठी पाणी तुम्ही आणून दाखवलं पाहिजे असं त्यांनी त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं. मान्य अडसूळ यांनी त्यांनी त्यांच्या शब्दाचा विचार करून दादा माझी आर्थिक अडचण सोडवा, तुम्हाला 10 दिवसात पाणी तुमच्या वरकुटीमध्ये पाण्याच्या टाकीजवळ आणून पोच करतो. त्या पद्धतीने आजचा दिवस त्यांनी रात्रीचा दिवस करून या ठिकाणी हा आनंदाचा क्षण या वरकुटे मदवली पंचक्रोशीतील सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आज या ठिकाणी दादांच्या मार्गदर्शनाखाली व आता जी ग्रामपंचायत वाढे या लोकांना पाणी येत नाही, कमी मिळतंय, त्यांचा सुद्धा आम्ही थोड्या वेळानं थांबून आम्ही प्रत्येकाच्या घरी प्रत्येक लाईनला पाणी पोच करण्याचं आम्ही पूर्णपणे आश्वासन देतोय. ही दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही केलेल्या कामाची पहिली पोच पावते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सांगचाल की कोणतीही शासकीय योजना अपूर्ण राहण्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे सगळ्यात मोठं निधीची कमतरता असते. आणि जलजीवन मिशनचा आज मान तालुक्यामध्ये इतका बोजवारा उडालेला आहे की अनेक गावांच्या जलजीवन मिशनच्या योजना ह्या प्रलंबित आहेत, काही घोटाळ्यामध्ये अडकलेल्या आहेत. अशा परिस्थितीत सुद्धा तुम्ही वरकुटे गावची ही जलजीवन मिशन योजना तुम्ही तुमच्या खांद्यावर घेऊन पूर्ण केली. परिस्थिती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रातल्या जलजीवन मिशनच्या अनेक योजना बंद पडलेल्या आहेत, कारण आर्थिक तरतूद शासनाकडे नाही आणि केंद्र सरकारने ही योजनेला पैसा देणं बंद केलेलं आहे. त्यामुळं महाराष्ट्रातल्या अनेक गावातल्या जलजीवन योजना बंद पडलेल्या आहेत. आमच्या गावातही काही वेगळी परिस्थिती नव्हती, तीच परिस्थिती होती. अशा परिस्थितीमध्ये हे काम बंद पडून गावाचे हाल होणार होते आणि हे होऊ नये म्हणून मी स्वतः निर्णय घेतला. मी कॉन्ट्रॅक्टर अडसूळ यांना बोलवून घेतलं, सर्व गावातल्या प्रमुख लोकांना बोलवून घेतलं आणि आम्ही सगळ्यांनी चर्चा केल्यानंतर असं लक्षात आलं की त्यांच्या अडचणी आपल्याला तात्काळ दूर कराव्या लागतील. त्यांना पाईप आणण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते, ते सगळे त्यांना आर्थिक मदत करून पाईप खरेदी केल्या आणि त्यांना टार्गेट दिलं होतं आम्ही की 15 दिवसाच्या आत आमच्या गावामध्ये पाणी पोहोचलं पाहिजे. आणि अडसूळांचं मी धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी 15 दिलेल्या टायमिंगच्या अगोदर पाणी या ठिकाणी गावामध्ये पोहोचवलं. तर खरं तर या गावकऱ्यांचा आशीर्वाद जे मला या पाण्याच्या रूपाने लाभणार आहेत
त्यामुळेच मी एवढं मोठं काम या ठिकाणी उभा करू शकलो लोकांसाठी. या उन्हाळ्यामध्ये खऱ्या अर्थानं मोठ्या पाईपलाईन मधून जवळपास 6 इंची पाईपलाईन आहे. पूर्वीची पाईपलाईन ही 4 इंची होती आणि त्यातून येणारं पाणी गावाला पुरत नव्हतं. आता या 6 इंची पाईपलाईन मधून येणारं पाणी मोठ्या प्रमाणात असेल आणि गावाला इथून पुढे पाण्याची कमतरता हळूहळू कमी होत जाईल. म्हणजे पाण्याचा पुरवठा वाढेल आणि तुटवडा जो आहे तो कमी होईल अशी मला पूर्ण खात्री आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही सरपंच विलास खरात यांच्या नेतृत्वाखाली ही ग्रामपंचायत अधिक सक्षमपणे आणि चांगलं काम करून दाखवेल असा मी गावकऱ्यांना पूर्ण विश्वास देतो.